मी सपना, मी अचलपूर परतवाडा या जुळ्या शहरात राहते। माझं एक मिनी ब्लॉगचं चॅनल असून लोक मला या चॅनलवर भरभरून सकारात्मक प्रतिसाद देतात। काल माझी थोडी प्रकृती बरी नव्हती, त्याच्यामुळे मला ब्लॉग बनवणं काही जमलं नाही। आता आपल्या चॅनलवर कंटिन्यू आपल्याला ॲक्टिव्ह राहावं लागतं, म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ टाकला होता। फॉलोअर्स आहे मला जे सपोर्ट करतात, पाठिंबा देतात, त्यांनी मला खूप छान छान कमेंट केल्या। पण या दादानी बघा, यांचं नाव आहे स्नेहाकित भांगे, यांनी आगाई मॅडम ओरिजिनल फॉर्मे अशी कमेंट केली। आता या दादांनी मला याच्या आधी कुठं डान्स करताना किंवा मुजरा करताना पाहिलं हे मला कळेना। तसं म्हटलं तर माझ्या बोटाला ना कांड झालेला आहे। काल मिल कॉलनी स्टॉपवर उताने सरांचा दवाखाना आहे, तिथे रात्री गेली होती मी। खूप थंडी वाजून ताप वगैरे मला आला होता। मला 3-4 दिवस झाले बरं नाही, पण तरीही मी ब्लॉग बनवते, रोज कामाला जाते। काल एका कामावर संध्याकाळी सुट्टी घेतली आणि मग दवाखान्यात जाऊन वगैरे आली, औषध गोळ्या घेतल्या। आपण आपल्या परेशानीत असतो आणि लोक आपल्याला असे वाईट निगेटिव्ह बोलून आणखी परेशान करण्याचा प्रयत्न करतात। आता बघा, मी माझं काम करते, रेग्युलर राहण्याचा प्रयत्न करते। कधी कधी मी कामावर आल्याच्या नंतर माझ्याकडून ब्लॉग बनवणं होत नाही, म्हणून एखादा छोटासा डान्सचा किंवा असाच काहीतरी व्हिडिओ अपलोड करते, म्हणजे मी माझ्या फॉलोअर्स सोबत अटॅच राहिली पाहिजे असं। पण त्याच्यातूनही लोकांना काय पोटात दुखते आणि काय नाही, अशा फेक अकाउंट बनवून मला येऊन कमेंट करतात, वाईट वाईट बोलतात। अशा कमेंट आहे ज्या मी इग्नोर करते किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करते। पण कधी कधी ना आपल्याला ते जास्त होतं आणि आता माझं आजारी असल्यामुळे माझ्या मनाला ही गोष्ट खूप लागली। माझी मेहनत ही फक्त मलाच माहीत आहे। मी सोशल मीडियावर काम करण्यासाठी किती स्ट्रगल करते हे मला माहिती आहे, आणि त्याच्यातही लोक असे मला डिमोटिवेट करायला येतात आणि बोलून जातात। कधी कधी मनाला खूप लागतं आणि असं वाटतं सगळं बंद करावं, पण नाही, इथंच तर माझी खरी परीक्षा आहे। इथेच मला हरायचं नाही आणि माझं काम सुरू ठेवायचंय। जे माझे फॉलोवर आहेत, मला जे पाठिंबा देतात, त्यांना माझ्या त्या डान्सच्या व्हिडिओमध्ये काही खटकला का तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे मी डबल असा व्हिडिओ बनवणार नाही। भेटू पुन्हा, बाय।